रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. काकड आरतीचं आपलं चिंतन चालू आहे. मागच्या भागामध्ये आपण चिंतन करताना भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती या अभंगावर चिंतन सुरू केलं आणि पहिल्या भागाचं चिंतन त्या ठिकाणी आपण केलं. खरं म्हणजे काकड आरतीचा हा महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना त्याच कालावधीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये हिंदूंचा सर्वात मोठा सण, आपला भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली हा सुद्धा याच कालावधीत येतो. दीपावली सुरू आहे, दिवाळी सुरू आहे. आज तर लक्ष्मीपूजन सर्वात महत्त्वाचा दिवस नाही का? तेव्हा या दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या आपणा सर्व श्रोतृवर्गांना, स्नेहीजनांना, भगवत भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या जीवनामध्ये सदैव नित्य दिवाळीचा आनंद देऊ अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेकडे वळणार आहे. पण त्या अगोदर आपले संत महात्मे आपल्याला दिवाळी बाबतीत सांगून गेले की बाबा रे, आम्हाला नित्यच दिवाळी आहे. नामदेवराय म्हणतात ना, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जिवे भावे वाळी, विष्णुदास नामा जिवे भावे वाळी, विष्णुदास नामा जिवे भावे वाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आम्हाला नित्य दिवाळीचा आनंद आहे. संत महात्मे आपल्याला दिवाळीचा आनंद नित्य मिळवतात. कशाच्या जोरावर? भगवत भक्तीच्या जोरावर. संत महात्मे संतांच्या साधूंच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला नित्य दिवाळीचा आनंद प्राप्त करून घेतात. तो तुम्हालाही प्राप्त व्हावा, तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा, यासाठीच तर हे काकड आहे, काकडा चिंतन आहे. महाराज संतांनी अनेकदा सांगितलं, दिवाळी दसरा कुठला? तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा, किंवा दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखेरी जन भेटतील, सखेरी जन भेटतील. ज्या दिवशी संत सज्जनांची भेट होईल, भगवत भक्तांची भेट होईल, तो दिवस आमच्यासाठी दसरा आहे, दिवाळी आहे. अनेक ठिकाणी वर्णन आला महाराज, माझी भक्ती ती करत पर्व काळ दिवाळी दसरा. नाही का? काय महाराज, काय सांगू. मला वाटते आपल्याला आठवत असेल, मागच्या वर्षी आपण दिवाळीच्या निमित्ताने 5 ते 6 दिवस संतांची दिवाळी ही मालिका, प्रवचन मालिका मी तुमच्यापर्यंत पोचवली, चिंतन केलं होतं. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी आपल्या संतांचे अमृतवचन या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जायचं, संतांची दिवाळी क्लिक करायचं आणि 5-6 भाग ऐकायचे. त्यामध्ये आपण दिवाळीच्या निमित्तानं संतांची दिवाळीवर चिंतन केलं आहे. पुन्हा ते चिंतन मांडणार नाही. आपलं यावर्षी जे चिंतन चालू आहे ते दिवाळीच्या पर्वामध्ये काकड आरतीवर चिंतन चालू आहे. थोडंसं दिवाळी असल्यामुळे आनंद आहे सर्वत्र, नाही का? फटाक्याचा आवाज येईल, काही प्रॉब्लेम नाही. असं आहे, कदाचित ज्यांनी ऐकलं असेल सकाळी आपलं काकडा भजन सुद्धा काही लोकांनी ऐकलं असेल. खरं म्हणजे मला ते चाल, लय, संगीत याचं ज्ञान कमी आहे. अर्थात नाहीच असं म्हटलं तरी चालेल. पण काही मित्रांनी मला म्हटलं की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काकडा भजन प्रसारित करावं. त्यांची एक इच्छा म्हणून मी आपलं काकडा भजन भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 हे कालपासून प्रसारित केलं. कालच्या भागामध्ये आपण मंगलाचरण बघितलं. आज मला वाटते आपलं सकाळी भूपाळी पण आपल्या येऊन गेल्या. उद्या काकडा येईल, परवा आपल्या आंधळे, पांगळे, गवळण असं 4 भागामध्ये काकडा भजन आपल्यासमोर येणार आहे. मी अगोदरच आपल्याला सांगितलं, मला त्या दृष्टीनं असं गायन कला, संगीत कला माहिती नसल्यामुळे मला जसं करता येईल तसं मी ते काकडा भजन आपल्यासमोर ठेवलं. पण भक्तिभावानं ठेवलं एवढं मात्र निश्चित आहे. असो, अभंगाचा विषय जो आपला चालला आहे तो अभंग असा आहे, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जिवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ.
काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्मत्या मुख पाहता जाती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माता, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. राही रखमाबाई दोही लो भाई, मैर पिच्चच्या मरे जाळती ठाई ठाई, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. तुका मने दीप घेऊनी उन्मनली शोभा, तुका मने दीप घेऊनी उन्मनीत शोभा. हा विटेवरी उभा दिशे लावण्य गामा, विटेवरी उभा दिशे लावण्य गामा. काकड आरती माझ्या पंढरी, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माता, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ. अशा प्रकारचा हा काकडा प्रकरणातला अभंग, ज्या अभंगावर आपण मागच्या भागामध्ये चिंतन केलं, आज उर्वरित चिंतन आपण करूयात. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये देवाला काकडा ओवाळतात. तुम्ही आम्ही सुद्धा काकडा ओवाळतो आणि तो ओवाळावा. काकडा आरती या मासामध्ये जरूर केली पाहिजे महाराज. तुम्ही आम्ही हे काकडा करतो, राहुळात जातो, भगवंताला उठवतो, नाही का? उठा पांडुरंगा करतो की नाही? करतो. मग संतही काकडा करतात, तुम्हीही काकडा करता. का करतो? एक आपल्या मनामध्ये भगवत भक्तीचा भाव असतो म्हणून करतो. मग सर्वच जर काकडा करतात, सर्वच मंदिरात जातात, सर्वांच्याच ठिकाणी भक्ती आहे, मग संत आणि आपण तथाकथित आद्य भक्त यात एवढा मोठा आमूलाग्र बदल का हो? तेही भक्त, आपणही भक्त. आपण वरवर काकडा करतो, आपण फक्त काकड्याची ज्योत ओवाळतो महाराज. पण संतांचं मात्र वेगळं आहे. संत म्हणतात हे कराच. ही भक्ती करण्याची एक तुम्हा मला लावलेली एक प्रथा, तुम्हा मला एक दाखवलेली दिशा, का ज्या या भक्तीच्या माध्यमातून खरं ज्ञान तुम्हा मला प्राप्त झालं पाहिजे. कारण भक्तीशिवाय ते ज्ञान मिळणार नाही. कारण या ज्ञानाचा उदय, ज्ञान कुठे उत्पन्न होतो? तुकोबाराय म्हणतात. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. मुद्दा लक्षात आला का? भक्तीच्या पोटामध्ये बोध आहे महाराज. भक्तीच्या पोटामध्ये बोध. ज्ञान प्राप्त केव्हा? भक्ती करायला लागला की ज्ञान मिळेल. आणि मग एकदा का ज्ञान प्राप्त झालं, भक्तीच्या पोटी बोध, आणि मग हे काकडा ज्योती काय आहे? काकडा ज्योती म्हणजे दीप ना. हो, काकडा ज्योती ही जी ज्योत आहे ही आत्मज्योत आहे, आत्मज्ञानाची ज्योत आहे. आणि आत्मज्ञानाची ज्योत तशी आपल्या हृदयामध्ये निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी बोध व्हावा लागतो, ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. आणि ते ज्ञान प्राप्त फक्त आणि फक्त भक्तीच्या माध्यमातूनच होऊ शकते. कारण भक्ती या पोटी बोध काकडा ज्योती. अनेक ठिकाणी अभंग आलेत बा, भक्तीच्या पोटी सुखाच्या राशी. कारण भक्तीशिवाय ज्ञान नाही महाराज. बरं, काही लोक असं म्हणतील की नाही हो, असं काय सांगताय? भक्ती कशाला पाहिजे? एकदा ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानी माणसं आहेत, त्यांना भक्तीची आवश्यकता नाही. असेल आम्हाला माहिती नाही. काही लोक असतील की एकदा ज्ञान प्राप्त झालं की भक्तीला विसरले. पण आमचे संत महात्मे असं म्हणतात, आम्हाला तशी भक्ती नको. नाथरायांचा प्रसिद्ध अभंग आहे की नाही? आम्हाला ज्ञान नको, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, समाधान. अर्थात ज्ञान पाहिजे, पण ते भक्ती सहित पाहिजे. भक्ती विरहित ज्ञान नको. तुकोबारा या काकड्या प्रकरण, मी जसं पहिल्या दिवशीच आपल्याला सांगितलं, काकडा हे एवढं सोपं समजण्याचं कारण नाही महाराज.
काकडा करता करता देवाच्या भक्तीला लागत असताना त्या भक्तीतून कधीतरी ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, कधीतरी बोध आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, काकडा आरती करा, देवाला काकडा ओवाळा, पण या भक्तीतून बोधपोटी जन्माला यायला पाहिजे. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. आणि का हो, ही ज्योती आत्मज्योती निर्माण झाली की मग राहिलं काय, ओवाळायचं कशाने, कुठल्या काकडाने देवाला ओवाळायचं. महाराज म्हणतात पंचप्राण जीवे भावे ओवाळवारती, पंचप्राण जीवे भावे, पंचप्राण जीवे भावे ओवाळवारती, ओवाळवारती माझ्या पंढरीनाथ. पंचप्राण ओवाळून. बरेचदा आपण म्हणतो ना व्यवहारातून, अहो तो एवढा माझा जीवलग आहे, त्याच्यासाठी मी माझे प्राण ओवाळून टाकील, नाही का. इथे पंचप्राण, काय पंचप्राण आहे आपल्याला त्यात खोलात शिरायचं नाही, पण आपल्याला माहिती आहे. प्राण, अपान, उदान, व्यान हे सर्व प्राणाचे प्रकार आहे. आपण जे नैवेद्य दाखवताना गुरुजी म्हणतात ना, प्राणाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः म्हणतात की नाही नैवेद्य दाखवताना. अर्थात हे पंच प्राण देवाला अर्पण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. देवाला प्राण अर्पण करावा महाराज. आणि देवाला प्राण अर्पण करणं म्हणजे सर्वस्व अर्पण करणं. आणि काकडा आरतीच्या अभंगातून तुकोबाराय तुम्हा मला तोच संदेश देतात की भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. आणि मग पंचप्राण जीवे भावे ओवाळो आरती. आणि पंचप्राणाने तशी पंचारती आपण वळतो ना, तसं देवाला आपला सर्वस्व अर्पण करून देवाला ओवाळायचं. तुकोबाराय म्हणतात अशी आरती मी कोणाची करणार. ओवाळो आरती माझ्या पंढरीनाथ, दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा. मी माझ्या पंढरीनाथाची आरती करेल. आणखी बघा, सूक्ष्मचिंतन करा. तुकोबारायांनी पंढरीनाथाला माझं म्हटलं, माझं. ओवाळू आरती पंढरीनाथा नाही, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, माझ्या पंढरीनाथा. आणि मग जेव्हा देवाला माझं समजलं, नक्कीच तोही आपल्याला त्याचं समजेल ना हो. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, नाही का. मग तुकोबाराय म्हणतात मी पंढरीनाथाला काकडा ओवाळेल, आरती ओवाळेल. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. आणि कसा ओवाळेल, दोन्ही कर जोडून चरणी ठेवी तू माथा. देवाच्या चरणी मी माथा ठेवीन, दोन्ही कर त्याला जोडी. अहो दोन्ही करण माथा काय घेऊन बसला, पंचप्राण जीवे ओवाळू आरती. आणि मग का हो एवढं तुम्ही का करता. तुकोबाराय म्हणतात काय सांगू तुम्हाला, त्याचा महिमा काय सांगू, देवाचा महिमा काय सांगावा. तुकोबाराय म्हणतात काय आहे महिमा, वर्णू आता सांगणे किती, काय महिमा वर्णू आता सांगणे किती सांगावं, किती सांगावं. जेव्हा काही सांगता येत नाही ना महाराज, त्यावेळेला असं म्हणावं लागतं किती सांगू, किती सांगू, काय सांगू आता, किती सांगू आता. देवाचा महिमा काय सांगावं मला. देवाचा महिमा तुम्हाला माहिती आहे. ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग ऐश्वर्य ऐकून देत वसत ऐसा तू भगवंतू. षडगुण संपन्न ऐश्वर संपन्न भगवान आहे महाराज. त्याचा महिमा काय सांगावं. अहो तो पतित पावन आहे, तो जगाचा उद्धार करताय, तो भक्त प्रतिपालक आहे, भक्त वत्सल आहे, दीनानाथ आहे. हा त्याचा महिमा आहे. अहो जो तू जिथे राहतो ना, त्या पंढरीचा महिमा किती आहे तुम्हाला माहिती आहे ना. नुसतं पंढरी पंढरी म्हटलं तर पाप निघते. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, असा पांडुरंग परमात्म्याचा महिमा किती असावा महाराज. असा पांडुरंग परमात्म्याचा महिमा अनंत अवर्णनीय असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात काय महिमा वर्णू आता सांगणे की ती. काय महिमा सांगावा महाराज. बरं नाही कोणी म्हटलं असेल सांगा ना हो, काय पाप नाश होते का.
अहो सांगितलं ना मी तो पतित पावन आहे म्हणून. पण किती पाप, आमचं पाप खूप आहे ना. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा त्याचं दर्शन तर दूरच राहिलं, चरणावर माथा तर दूरच राहिलं, त्याचं मुखदर्शन जरी घेतलं ना, त्याच्या मुखाचं दर्शन दुरून जरी घेतलं तरी काय होईल? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, ओवाळवारती माझ्या पंढरीनाथ. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. आणि मग वर्णन करत असताना तुकोबाराला राहावलं केलं नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात, राही रखमाबाई, राही रखमाबाई दोही दो बाई, दोन्ही बाई, एका साईडला राही आहे, रखमाबाई आहे, सत्यभामा माता आहे. आणि मग देवाला ते हवा घालतात, मयूर पिच्चच्या मरे ठाई ठाई. आणि महाराज देवाची सेवा करतात. लक्ष्मी देवाची सेवा करते की नाही? पाय लक्ष्मीचे हाती, आज लक्ष्मी पूजन आहे की नाही? मग देवाचा महिमा किती असेल? हो, लक्ष्मी ज्याची पाय चेपते, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुळती, म्हणून येतो काकुळती, पाय लक्ष्मीचे हाती असा देव. एवढा त्याचा महिमा आहे. त्याचा महिमा किती महिमा सांगायचा महाराज? काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. आणि मग असा महिमा असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होते महाराज. आणि तो विटेवरचा जो उभा परमात्मा पांडुरंग आहे, तो लावण्य गाभ आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, तो वारे श्री हरी पाहिला डोळे भरी. आता बरे आपल्याला सर्व अभंग माहिती आहे. हो, सुंदर ते ध्यान विटेवर असा लावण्य गाभा, चैतन्याचा गाभा असलेला पांडुरंग परमात्मा तो विटेवर उभा आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे दीप घेऊनी उन्मली शोभा. आम्ही दीप घेतला, काकडा घेतला, देवाला ओवाळतो. आणि मग काय होते? तुका म्हणे दीप घेऊनी उन्मली शोभा. आणि मग विटेवर काय आहे? विटेवरी उभा, विटेवरी उभा दिशे लावण्य गाभा, विटेवरी उभा, विटेवरी उभा, विटेवरी उभा दिशे लावण्य गाभा, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथ, ओवाळू आरती माझ्या. पण ही काकड आरती आम्ही देवाला ओवाळतो आहे. परिणाम काय झाला? तुका म्हणे दीप घेऊनी उन्मली शोभा. उन्मनीची शोभा, उन्मनी अवस्था लागू शकते महाराज. अहो काय सांगायचं? त्याचा महिमा सांगितला ना. कोटी ब्रह्महत्या त्याच्या महिमा असे, कोटी त्याचं मुख पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या जात. अहो ते नुसतं नाव घेतलं तरी कोटी कुळे पुनीत होतात. आपल्याला प्रमाण माहिती आहे ना. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. असा तो परमात्मा, असा तो पांडुरंग, असा तो पंढरीनाथ विटेवर उभा आहे. त्याचा काकडा आपण करतो, म्हणजे त्याचं गुणगौरव करतो, त्याची पूजा करतो, त्याचं दर्शन घेतो. आणि ते दर्शन घेत असता भक्ती मार्गाला लागत असताना, ही भक्ती करत असताना, पुढे भक्तीने धरले हाती. एकदा भक्ती करायला लागले की मग हळूहळू सर्व आपल्या मागे वैराग्य येईल, ज्ञान येईल. कधीतरी येईल की नाही? हो ठीक आहे ना, या जन्मात नाही आलं तरी पुढच्या जन्मात तरी येईल ना. कारण आपण त्या वाटेला लागलो आहोत, आपण त्या मार्गाला लागलो. एक दिवस नक्कीच इच्छित स्थळापर्यंत आपण पोचू. त्यासाठी आपल्याला ही भक्ती, सदैव या भक्ती करावी लागेल. या भक्तीपासून परावृत्त होता कामा नाही. फक्त कार्तिक महिन्यातच काकड आरती झाली म्हणजे भक्ती संपली असं नाही. भगवंताची भक्ती, भगवंताचं गुणगौरव, भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन, भगवंताचं कीर्तन हे केल्याच गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, त्यातूनच मग खऱ्या अर्थानं बोध प्राप्त होईल. आणि मग बोध प्राप्त झाला की काय होईल? भक्तीच्या पोटी बोध, काकडा ज्योती. आणि मग काकडा ज्योती मी सांगून गेलो ना, आत्मज्योती.
आत्मज्योती म्हणजे आत्मज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होईल. मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मी ब्रह्म आहे, सर्वत्र ब्रह्म आहे, देव सर्वत्र आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, अशा प्रकारची कधी ना कधीतरी आपल्याला तशी जाणीव होईल. आणि ती व्हावी ह्यासाठीचे काकळा, हरिपाठ, गाथा, ज्ञानेश्वरी हे कशासाठी आहे महाराज? त्यासाठीच आहे. खऱ्या अर्थानं दीपावलीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना भगवंताकडे एक प्रार्थना करूया की देवा, आमच्याकडून अशीच भक्ती घडू दे. तुझे गुणगौरव गाण्यासाठी जे जे आवश्यक असेल, मग तो काकडा असू दे, हरिपाठ असू दे, चिंतन असू दे, भजन असू दे, कीर्तन असू दे, हे आमच्यासाठी घडू दे. त्या निमित्ताने विठोबाचे राज्य म्हा नित्य दिवाळी आणि मग आम्हाला दिवाळीचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होऊ दे. आणि आज जास्त चिंतन मी करणार नाही, आपल्याला कारण माहिती आहे, फटाक्याचा आवाज बराच येतो नाही का. पण लक्ष्मीपूजन आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, आपला सर्वांचा हिंदूंचा सण आहे. तेव्हा असा हा सणाचा आनंद, आज जसा आनंद तुमच्या आमच्या घरामध्ये नांदतो आहे, मनामध्ये नांदतो आहे, तसाच आनंद नित्य राहावा. आणि त्यासाठी भगवंताची कृपा होई, संत महात्म्यांनी सांगितलं त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करूया. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राणे जिवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरी, नाथा दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माता. जसं करता आलं असं चिंतन आपण या काकड्याच्या प्रकरणातल्या अभंगावर केलं. पुन्हा एकदा आपण भेटत असताना पुढचा एखादा अभंग घेऊन, काकडा आरतीतलाच अभंग घेऊ मात्र, त्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. थांबूया, पण थांबण्या अगोदर आपल्या नियमाप्रमाणे माऊलींचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदहर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.